नाशिकमध्ये गीतेंचा बंड थंड होण्याची चिन्ह आहेत। गीतेंच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन गोकुळ गीते भूमिका मांडणार असल्याची बातमी समोर येते। गेले अनेक दिवस गोकुळ गीते यांचं बंड थंड करण्याच्या दृष्टीनं दोनही सत्ताधारी पक्षाचे संकट मोचक नाशिकमध्ये तळठोकून आहेत। गिरीश महाजन आणि उदय सामंत हे आता गीते यांच्या निवासस्थानी बैठक घेत असल्याचं वृत्त समोर येत आहे। तर तिथं नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या समर्थकांनी गोंधळ घातलेला आहे। माघार घेऊ देणार नाही अशा घोषणा समर्थकांकडून होताना दिसत आहेत। तर गोकुळ गीते नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार आहेत। गोकुळ गीतेंची मनधरणी की सत्ताधाऱ्यांचा दबाव तंत्र हा मुद्दा आता उपस्थित होतोय। भाजपचे बंडखोर गोकुळ गीते आज महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे। गेल्या 8 दिवसांपासून नाशिकमध्ये पॉलिटिकल ड्रामा सुरू आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, गोकुळ गीते हे आता महाजन आणि सामंत यांचं ऐकणार की समर्थकांचं म्हणणं लक्षात घेऊन निवडणुकीवर ठाम राहणार? अगदी खरं लागू आपण बघितलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर गोकुळ गीते यांच्या मनधरणीचे जे प्रयत्न आहे ते महायुतींच्या मंत्र्यांकडून केले जात आहे आणि सरतेशेवटी काल गोकुळ गीते यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर त्यांचे जे बंड आहे ते थंड होण्याच्या मार्गावर आहे। मंत्री उदय सामंत हे गीते बंधू यांच्या निवासस्थानी दाखल झालेले, त्यांच्या सोबत खर तर बैठक त्यांची सुरू आहे आणि बाजूच्या खोलीमध्ये दराडे बंधू जे आहेत ते देखील बसलेले आहे। आणि एकूणच जर बघितलं तर भाजपचे बंडखोर गोकुळ गीते हे आज महायुतीचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर या पाठिंब्यामागे काहीतरी दबाव तंत्र असल्याच्या देखील ज्या गोष्टी आहेत त्या समोर येऊ लागलेल्या आहे। याचं कारण म्हणजे एक पत्र समोर आलेलं आहे आणि हे पत्र जे आहे ते राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार, सहसचिव आणि अतिरिक्त सरकारी वकील यांना लिहिलेल्या पत्राने हा प्रश्न निर्माण झालेला आहे का गीते बंधू यांच्यावर दबाव टाकण्यात आलेला आहे। गणेश गीते यांना नाशिकच्या म्हाडा प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी तातडीने सुप्रीम कोर्टात जाण्याच्या या पत्रातून सूचना देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्या पाठिंब्यामागे तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे हे दबाव तंत्र आहे का असं देखील प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। या सगळ्या पत्रव्यवहारामध्ये गणेश गीते आणि गोकुळ गीते यांची माघार मिळून हा पाठिंबा घेतला जातोय का असा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित होतोय। त्यामुळे आजची ही बैठक जी आहे ती महत्वाची मानली जात आहे। आता मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी गिरीश महाजन देखील पोहोचणार आहे आणि त्यांची देखील गीते बंधू यांच्यासोबत चर्चा होणार आहे आणि बाजूच्याच खोलीमध्ये खरं तर दराडे बंधू बसलेले आहे आणि यानंतर संयुक्तिक एक पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेतून गोकुळ गीते जे आहे ते आपली भूमिका मांडणार आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना गोकुळ गीते काल जेव्हा गोकुळ गीते संवाद साधत होते मीडियाशी तेव्हा गीतेंचं म्हणणं होतं एकतर दराडे आपल्याला भाऊ म्हणतात आणि आपला बाप काढतात आणि त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच नाही, कारण 18 तारखेला आपली आमदारकी आपल्याला दिसतीये। पण संध्याकाळी गीते शिंदेच्या भेटीला पोहोचले आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी बंड थंड झाल्याची चर्चा आहे। असं असताना सुद्धा महाजन आणि सामंत यांना गीतेंचं घर गाठावं लागलं। नेमकं गीते अद्यापही भेटीनंतर ठाम आहेत की काय घडतंय? लागवी खरं बघितलं गेलं तर कार्यकर्ते आणि स्वतः गोकुळ गीते हे देखील नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी करत असताना त्यांना त्यांचा विजय दिसत असल्याचं त्यांनी काल सांगितलेलं होतं। कारण अनेक नगरसेवकांचा त्यांना पाठिंबा आहे आणि या निवडणुकीत आपण
जिंकून येऊ असा विश्वास जो आहे तो गीते बंधूंना होता. कारण दराडे बंधूंविषयी असलेली नाराजी ही सर्वश्रुत आहे. अगदी त्यांना उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी देखील पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी, शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती. स्वतः संपर्क प्रमुख असलेले आमदार असलेले सुहास कांदे यांनी देखील दराडे बंधूंच्या दराडे यांना जी उमेदवारी दिली त्यावर नाराजी व्यक्त केलेली होती. त्यामुळे दराडे यांच्याविषयी जी होती ती अँटी इन्कम्बन्सी तयार झालेली होती आणि अप्रोक्षपणे जे आहे ते विरोधातले नगरसेवक असेल किंवा सत्ताधारी पदातले जे नगरसेवक आहेत जे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात त्यांचा जो होता तो गोकुळ गीते यांना पाठिंबा होता आणि गोकुळ गीते यांच्यासाठी ते देखील पुढे आलेले होते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना ते पॉझिटिव्ह वातावरण होतं, गोकुळ गीते यांना दिसत होतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी होती आणि असं म्हणून त्यांनी या निवडणुकीमध्ये ठाम राहण्याचा विश्वास केलेला होता. मात्र दुसरीकडे काल बघितलं तर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भेटीसाठी बोलवलेलं होतं आणि उदय सामंत देखील होतं. मात्र या ठिकाणी जी बैठक झाली कदाचित गीते बंधू यांच्यावर दबाव तंत्राचा वापर केला जातोय का अशी देखील दबक्या आवाजामध्ये चर्चा केली जाते. कारण नाशिकच्या म्हाडा प्रकरणामध्ये गणेश गीते यांना जामीन मंजूर झालेला होता आणि तो जामीन रद्द करून सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या सूचना या राज्य सरकारच्या वतीने सहसचिव यांना देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे हे पत्र कदाचित त्यांना दाखवलं गेलं असेल आणि पुढची जी स्टेप आहे त्याचं देखील उत्तर हे त्यांना कदाचित मिळालेलं असेल. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर गीते बंधू किंवा गोकुळ गीते यांनी आपलं बंड थंड केलं. आता देखील आपण जर बघितलं तर व्हिज्युअल्स मध्ये गोकुळ गीते यांच्या चेहऱ्यावर जी आहे ती स्पष्ट नाराजी जी आहे ती या ठिकाणी दिसून येते. कुठेतरी ते नाराज आहे, कुठेतरी आतून ते खचलेले आहे. त्यांच्या बंधूंसाठी कदाचित त्यांना माघार घ्यावी लागते किंवा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागतोय. अशा अनेक गोष्टी ज्या आहे, अशा अनेक गोष्टींची चलबिचल जी आहे ती त्यांच्या मनामध्ये सुरू आहे. त्याच्यामुळे आता या बैठकीनंतर खरं तर आता शिवसेनेचे संकटमोचक उदय सामंत यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू होत असली तरी थोड्याच वेळात भाजपचे संकटमोचक देखील या ठिकाणी येणार आहे आणि ते गीते बंधू यांची समजूत काढतील आणि कुठेतरी त्यांना पुढच्या वेळेस जे आहे ते काहीतरी आश्वासन दिलं जाईल किंवा राज्यपाल नियुक्त जे आमदारांची जी संख्या अद्यापही बाकी आहे, रिक्त आहे, त्या ठिकाणी देखील त्यांची वर्णी लावण्याचं त्यांना आश्वासन दिलं जाऊ शकतंय किंवा दुसरं काही आश्वासन सोडून खरं तर गीते यांचा पाठिंबा मिळवणं हे दराडेंसाठी महत्वाचं आहे. कारण दराडे यांच्यासाठी खरं तर तगडं आव्हान हे गीतेंचंच आहे. त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर गोकुळ गीते जर उमेदवारीवर ठाम राहिले तर दराडे यांच्या विजयाच्या वाटचालीला कुठेतरी थोडासा धक्का लागू शकतोय. त्यामुळे अगदी मुद्दा लक्षात येतो. महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.